बिहारच्या मुस्तफापूर येथील एका तरुणीचं लग्न वैशाली जिल्ह्यातील एका तरुणासोबत ठरले होते। 22 फेब्रुवारी 2026 रोजी मोठ्या थाटामाटात साखरपुड्याचा कार्यक्रम पार पडला। मुलीच्या कुटुंबियांनी आरोप केलाय की साखरपुड्यावेळी त्यांनी तब्बल 4,37,000 रुपयांचे सोन्याचे दागिने, महागडे कपडे, 1.5 लाख रुपये रोख आणि लग्न खर्चासाठी 5,51,000 रुपये अग्रिम दिले होते। म्हणजे साखरपुड्यापर्यंत जवळपास 14 लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च करण्यात आला होता। मात्र साखरपुड्यानंतर दुसऱ्याच दिवशी नवरदेवाच्या घरातून अचानक फोन आला आणि लग्न मोडत असल्याचं सांगण्यात आले। धक्कादायक म्हणजे मुलीच्या डोक्यावर केस कमी आहेत, तिचे केस गळत आहेत असं विचित्र कारण देण्यात आले। पण मुलीच्या आईनं गंभीर आरोप करत सांगितले की लग्नाची तारीख ठरवताना नवरदेव पक्षानं हुंड्यात वॅगनॉर कारची मागणी केली होती। ही मागणी पूर्ण होऊ शकत नाही असं स्पष्ट होताच मुलीच्या केसांचा बहाणा करून लग्न मोडण्यात आलं। विशेष म्हणजे साखरपुडा ठरण्यापूर्वी दोन्ही कुटुंबांची अनेक वेळा भेट झाली होती आणि त्यावेळी मुलीच्या केसांबद्दल कोणतीही तक्रार नव्हती। त्यामुळे हा सर्व प्रकार केवळ हुंड्यासाठी रचलेला बनाव असल्याचा आरोप आता केला जातोय। या घटनेमुळे संबंधित तरुणीला मोठा मानसिक धक्का बसला असून कुटुंबियांनी महिला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। पोलिसांनी 3 महिलांसह 6 जणांविरोधात फसवणूक, हुंडाछळ आणि मारहाणीचे गंभीर गुन्हे दाखल केले आहेत।